नमस्कार मंडळी. अर्जुनने संतोषला त्याची कॉलर पकडून सुभेदारांसमोर हजर केलेलं असतं तेव्हा पूर्ण आजी अर्जुनला विचारते की अर्जुन काय आहे हे आणि कोणाला पकडून आणलेस तू. अर्जुन मात्र संतोषला फक्त मारत असतो तेव्हा प्रताप म्हणतो की अरे अर्जुन काय झालंय तुला आणि त्या संतोषला का मारतोयस तू. अर्जुन काय त्याला मारण्याचं थांबतच नसतो तर सायली सुद्धा अर्जुनला थांबवत असते. प्रताप म्हणत असतो की आता काय तू त्याला जीवे मारणार आहेस का, काय केलं याने एवढं. अर्जुन म्हणतो तो संतोषच होता ज्याने तुमच्या ट्रकमध्ये ते ड्रग ठेवले होते आणि यानेच तुम्हाला त्या ड्रगच्या केसमध्ये अडकवलंय. तेव्हा प्रताप म्हणत असतो की अर्जुन अरे तुझा काहीतरी गैरसमज होतोय, हा गेल्या 10 वर्षापासून माझ्या कंपनीत काम करतोय आणि हा अतिशय प्रामाणिक माणूस आहे. तर संतोष म्हणत असतो की प्लीज साहेब तुम्ही यांना सांगा मला जाऊ द्यात. तेवढ्यातच आता तिथे मैपत, साक्षी, रविराज आणि चैतन्य येतात. तर मैपत म्हणत असतो की का मारताय तुम्ही त्याला. तर संतोष आता मैपतकडे पळत येतो आणि म्हणतो की साहेब तुम्ही यांना सांगा ना की मी काहीच केलेलं नाहीये. मैपत म्हणतो की तू काळजी करू नकोस, हा घे रुमाल आणि डोळे पुस आणि इथे शांत उभा राहा. अर्जुन म्हणतो की हे काय वाचवणार आहे तुला आणि मैपत तू इथे का आलायस. मैपत म्हणतो की अर्जुन साहेब तुम्ही पुन्हा एकदा या निर्दोष माणसाला दोषी ठरवताय. तर प्रताप म्हणत असतो की बघा आता मैपत साहेब तुम्हीच, हा अर्जुन पुन्हा एकदा ह्या संतोषला आता दोषी ठरवतोय आणि हा संतोष माझ्याकडे खूप आधीपासून काम करतो. मैपत विचारतो की काय हो अर्जुन साहेब तुमच्याकडे काही पुरावे आहेत का की याने ट्रक मध्ये ड्रग ठेवले म्हणून, म्हणजे काही सीसीटीव्ही फुटेज वगैरे काही व्हिडिओ वगैरे आहे का तुमच्याकडे. अर्जुन म्हणतो की पुरावे तर मी मिळविलच. तेव्हा पूर्णाजी म्हणते की आता पुरावे नाहीये ना तुझ्याकडे, मग कशाला त्याला एवढी मारहाण केलीस तू. अर्जुन म्हणतो की पूर्णाजी अगं आता तर पुरावे नाहीये माझ्याकडे, परंतु हा मैपत शिकरे त्याच्या वकिलाला घेऊन इथपर्यंत आलाय आणि तेही या संतोषला सोडवण्यासाठी. यापेक्षा अजून दुसरा पुरावा काय हवाय तुम्हाला. या मैपत शिकरेने या संतोषला ट्रक मध्ये ड्रग ठेवायला सांगितले आणि डॅडला अडकवायला सांगितलं आणि जेव्हा मी ह्या संतोषला पकडलं तेव्हा हा मैपत शिकरे स्वतः आला सांगायला की हा किती इनोसेंट आहे ते. रविराज म्हणतो की छान थिअरी आहे अर्जुन सुभेदार, परंतु वकिलांनी थिअरी सांगायची नसते तर वकिलांनी पुरावे द्यायचे असतात आणि जे तुमच्याकडे नाहीयेत. संतोषला मैपतच्या बंगल्यातून बाहेर पडताना पकडले मी आणि डॅड आता तुम्हीच मला सांगा की तुमच्या स्टाफचं मैपतशी काय कनेक्शन आहे आणि मैपतच्या घरी तो कशाला गेला होता. बोल मैपत आता उत्तर दे. तर सायली मनात विचार करत असते की सर एवढे चिडताय का बरं, अर्वजण आता सरांच्या ह्याच रागाचा फायदा घेतील. तर मैपत म्हणत असतो की मीच संतोषला माझ्या घरी बोलावून घेतलं होतं. तेव्हा साक्षी म्हणते की अहो हा जसा तुम्हाला प्रश्न पडला ना तसाच प्रश्न चैतन्यला सुद्धा पडला होता. सर तुम्हाला खरं सांगायचं म्हटलं तर जेव्हापासून तुम्हाला अटक झाली ना तेव्हापासून अण्णा मात्र खूप अस्वस्थ आहेत आणि या सगळ्या केसमध्ये त्यांनी स्वतःहून लक्ष घालावं असं त्यांना स्वतः वाटत होतं. म्हणूनच तुमच्या स्टाफची चौकशी करणं ही तर बेसिक स्टेप आहे, म्हणून त्यांनी हे सगळं केलं. रविराज म्हणतो की शिखरे हे सर्व मला विचारूनच करत होते आणि त्या संतोषला काय विचारायचं ना हे देखील मीच सांगितलं होतं. तर मैपत म्हणत असतो की हो मी त्याला हेच प्रश्न विचारले की त्या टाइमला कोणी होतं का तिथे, गोडाऊन मध्ये किती माल शिल्लक होता वगैरे वगैरे, हेच प्रश्न मी त्याला विचारले परंतु माझ्या हाती काही लागलं नाही. संतोष म्हणतो की आणि जेव्हा मी तुमच्या बंगल्यातून बाहेर पडलो तेव्हा मला अर्जुन साहेब दिसले आणि लगेचच मला मारायला सुरुवात केली त्यांनी. प्रताप म्हणत असतो की अर्जुन पुन्हा तू चोर सोडून संन्यासाला फाशी देतो सांग आणि हा संतोष खूप इमानदार माणूस आहे, त्याने कित्येकदा आपल्या कंपनीला फायदा करून दिलाय आणि मला एक कळत नाही की या सगळ्यामध्ये तू का पडतोयस. या सगळ्यामध्ये तुला पडायची काहीच गरज नाहीये कारण तू माझा वकील नाहीयेस, माझा वकील रविराज आहे. कल्पना म्हणते की काय सांगताय अर्जुन तुमची केस लढणार नाहीये का मग. प्रताप म्हणतो की नाही लढणार कारण बायकोच्या सल्ल्याने चालणारा वकील मला नकोय. रविराज म्हणत असतो की प्रताप तुला ह्या केसमध्ये कोणी अडकवलं ना हे तर मी शोधूनच काढेल. अर्जुन म्हणत असतो की एक्सक्यूज मी, हे काम काय तुमचं नाहीये, हे काम मी करणार आहे. प्रताप म्हणत असतो की अर्जुन तुला त्याच्यावर ओढायची काहीही गरज नाहीये कारण हे काम मी त्याला दिलंय. मैपत म्हणत असतो की अहो तुम्ही कशाला लेकरावर चिडताय, उगाच आता आमच्यामुळे लेकरामध्ये आणि बापामध्ये वाद नकोय हा आम्हाला. सायली म्हणते की मैपत शिकरे इथे उगाच कुठल्याही गोष्टीमध्ये तुम्ही नाक खुपसू नका कारण इथे बापामध्ये आणि मुलामध्ये वादच नाहीये, त्यामुळे आमच्या घरातले प्रश्न आम्ही सोडवतो, उगाच मध्ये बोलायची काही गरज नाही. आधी आमच्यावर संकट आणायची मग ती स्वतःच सोडवायची आणि मग त्याबद्दल चौकशी करतोय असं दाखवायचं आणि प्लीज तुमची ही नाटकं आता बंद करा हा. तर आता सर्वजण सायलीकडे बघू लागतात. पूर्णाजी म्हणते की ए मुली तुला सगळ्यांसमोर बोलण्याचा अधिकार कोणी दिला ग. सायली म्हणते की माझं या घराशी नातं असलेल्या हक्काने मी बोलतीये पूर्णाजी. हा मैपत आणि ही साक्षी या घरावर पडलेली काळी सावली आहे आणि ती लवकरात लवकर दूर व्हायला हवी. चैतन्य म्हणतो की सायली आता अर्जुनचं ऐकून तूही असं बोलायला लागलीयस का. अर्जुन म्हणतो की कोणाच्या इन्फ्लुएन्स मध्ये येणारी सायली म्हणजे तू नाहीये चैतन्य. मैपत म्हणतो की हे बघा आमच्यामुळे उगाच वाद नकोय, मी तर फक्त घरी हे सांगायला आलो होतो की संतोषला मी काय सांगितलं ते आणि संतोष आमच्या घरी का आला होता ते, बाकी यामध्ये आमचा काही संबंध नाही आणि आम्ही आता निघतो. तेव्हा मैपत शिकरे निघायला लागतो तेव्हा रविराज म्हणतो की थांबा
थांबा शिकरे. रविराज आता अर्जुन समोर येऊन उभा राहतो आणि ऍडव्होकेट सुभेदार, मी आता प्रताप सुभेदार यांचा वकील म्हणून बोलतोय. आता तुम्ही इथे जे काही केलं ते तर तुम्हाला कळलंच असेल की तुम्ही काय केलं ते. आणि आता इथे प्रतापच्या मोठ्या साक्षीदाराला तुम्ही बेदम मारहाण केलीत. तुम्हाला हवी तशी त्याने साक्ष द्यावी म्हणून तुम्ही त्याच्यावर दबाव आणलात. मैपत शिकरेंबद्दल खोटे पुरावे जमवण्याचा तुम्ही प्रयत्न केलाय. त्यामुळे मी तुम्हाला पहिली आणि शेवटची वॉर्निंग देतोय. आणि पुन्हा जर असं काही घडलं तर मी या गोष्टीमध्ये जातीने लक्ष देईल एवढं लक्षात ठेवा. आणि जर पुन्हा तू असं काही केलं ना तर मग मात्र तुझं वकिलीपद जाईल एवढं लक्षात ठेव. चैतन्य म्हणत असतो की अर्जुन, आपण दोघंही रविराज सरांचे शिष्य आहोत ना, मग असं वागायला कसा काय शिकलास तू? रविराज म्हणतो की नाही, ही माझी शिकवण तर अजिबात नाहीये, कारण आता त्याची गुरु दुसरीच कोणीतरी आहे. आणि प्रताप, तुझा मुलगा आपल्या केसमध्ये ढवळाढवळ करणार नाही एवढं लक्षात घे. आणि मग रविराज, मैपत, साक्षी आणि चैतन्य आता तिथून निघून जातात. अर्जुन म्हणत असतो की खरंच मला विश्वासच बसत नाहीये की तुम्ही सर्वजण त्या मैपत शिकरेला खरं मानताय आणि सायलीला आणि मला खोटं ठरवताय. आणि जर मैपतने काही केलंच नाहीये तर मग संतोषला सोडवायला का आला होता तो? कारण तो घाबरला होता की संतोषने मला काही पुरावे दिलेत की नाही, आणि मग संतोषला बघण्यासाठी तो इथे आला होता. असतो की काय आहे ना अर्जुन, प्रत्येक गोष्टीकडे तू उलटच बघतोय आणि तुझ्या बायकोच्या माहेरची जी केस आहे ना त्या दृष्टीनेच प्रत्येक केसला बघतोय. प्रताप आता रूम मध्ये निघून जात असतो. पूर्णाजी सुद्धा जात असते. तेव्हा सायली म्हणते की पूर्णाजी, तुमचा माझ्यावर अजिबात विश्वास नाहीये, तरी सुद्धा मी सांगते की आपल्या घरामध्ये जे काही होतंय ना ते फक्त मैपत शिकरे आणि साक्षी शिकरेमुळे होतंय. एक दिवस तुम्हाला ही गोष्ट नक्कीच समजेल. फक्त तसं व्हायला ना जास्त उशीर नको व्हायला, एवढंच. इकडे मैपतने संतोषला त्याच्या अड्ड्यावर बोलवलेलं असतं आणि मैपत आता खाली बसतो आणि त्याच्या हातातली गन काढतो. तर संतोष हा खूप घाबरतो. संतोष म्हणतो की काय हो साहेब, तुम्ही ही गन का बरं काढलीये? आणि मी खरं सांगतो, मी त्या अर्जुन सुभेदारला काहीच सांगितलं नाहीये. तेव्हा मैपत हसतो आणि म्हणतो की मला विश्वास आहे तुझ्यावर, तू अर्जुन सुभेदारला काही सांगणार नाही. अरे ही गन मला इथे टोचत होती ना त्यामुळे मी काढली. आणि मला माहितीये तुला मुलं बाळा असलेला माणूस आहे, तुला तुझा घर संसार आहे, आणि अशा परिस्थितीत तू कसं काय सांगशील? संतोष म्हणत असतो की तुम्ही केलेल्या मदतीची आणि पैशांची मला खूप गरज होती आणि तुम्ही ती केलीये ते माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे आणि मला त्याची जाणही आहे. तेव्हा मैपत म्हणतो की हो, अशीच मी दिलेल्या पैशांची जाण ठेवायची आणि माझ्यासाठी काम करायचं. अस्मिता पूर्णाजीला इकडे म्हणत असते की पूर्णाजी, अगं 2 घास तरी खाऊन घे. तर पूर्णाजी म्हणत असते की कसे 2 घास माझ्या गळ्याखाली उतरतील ग? हा अर्जुन कसं वागतो बघितलं ना बायकोच्या नादामुळे. विमल म्हणते की पण सगळा स्वयंपाक वहिनींनी केलाय, सायलीताईंनी त्याला हातही नाही लावला तरी. तर पूर्णाजी म्हणते की तू गप्प बस, मला माहितीये तू तिच्याच बाजूने आहे, जा, मला नाही खायचं हे काही. तर इकडे प्रतापसाठी कल्पना जेवण घेऊन आलेली असते. प्रताप म्हणत असतो की हा अर्जुन असा कसा काय वागू शकतो हेच मला कळत नाहीये. कल्पना म्हणते की अहो तुम्ही कशाला एवढं रागवताय आणि तुम्ही अर्जुनला का केस नाही सोपवली? प्रताप म्हणत असतो की कल्पना, जर ही केस मला जिंकायची असेल ना तर मला ती रविराजकडेच द्यावी लागेल. कल्पना म्हणते की अहो पण अर्जुनला त्याच्या वडिलांचीच केस लढता येत नाही, याचं त्याला किती वाईट वाटत असेल हो. प्रताप म्हणत असतो की तू मला त्यांच्याबद्दल काहीही सांगू नकोस. कल्पना म्हणते की हो जेवून तरी घ्या. प्रताप म्हणतो की मला नाही जेवायचं, तू हे जेवण ना तुझ्या लाडक्या सुनेला आणि लाडक्या लेकाला नेऊन दे. आणि प्रताप आता न जेवताच झोपून घेतो. कल्पना आता प्रतापचं ताट घेऊन खाली आलेली असते आणि बघते तर कोणीच जेवलेलं नसतं. सायली विचारत असते की बाबाही नाही जेवले का? कल्पना म्हणते की नाही. कल्पना आता हतबल होऊन खुर्चीवर बसते. तेव्हा सायली तिला समजावत असते की आई तुम्ही असा धीर सोडू नका आणि हे सगळं लवकरच बदलेल. तर कल्पना म्हणत असते की सायली मला हे सगळं नाही सहन होते ग. घरामध्ये होणारे हे वाद आणि आता तर काय की घरामध्ये 2 चुली झाल्या, हे सगळं कधी संपणार आहे? सायली आपल्या घराला कोणाची दृष्ट लागलीये का ग? अर्जुन सगळं ऐकत असतो आणि मनात म्हणत असतो की हो मम्मा, दृष्ट तर लागलीये त्या मैपत शिकऱ्याची आणि सायली शिकरेची. तर मंडळी, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे सायलीने जे बोर्डवर लिहिलेलं असतं अर्जुन ते सगळं पुसून टाकतो. तेव्हा सायली विचारते की सर तुम्ही काय करताय? अर्जुन म्हणतो की मैपत आणि साक्षीला अडकवण्याची तयारी. आपल्याला जर मैपतला अडकवायचं असेल तर आपल्याला संतोषची गरज लागणार आहे, पण आपण तर त्याला आधीच विचारले, तो तर काही कबूल करत नाहीये. सायली म्हणते की घास जर सरळ हाताने घेतला जात नसेल ना तर हात फिरवून घास द्यायला हवा आणि मग काय ते आपल्याला खरं कळेल. तेव्हा अर्जुन म्हणतो की येस, मी येतोय संतोष आता तुझ्याकडे आणि आता तर तुला खरं बोलावंच लागेल. तर मित्रांनो, असेच ठरलं तर मग या मालिकेचे डेली अपडेट बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.